Before we begin our interaction and discussion, I request you all to switch on your camera so I can get a snapshot, a photo of your presentation, of your presence, I mean to say. So your attendance will be there with the help of the photograph that I take with my laptop. So please, all of you, put on your cameras. 2 मिनिट सर, मी आहे ना खूप अंधारात आहे, त्यामुळे मी उजेडात Okay, जाते. okay, okay, no problem. Take your time. सगळ्यांनी कॅमेरा चालू करा. प्रांजली, प्रतीक, शीतल, and Galaxy J7 Prime means Samadhan. Anjali is there. Pratik and Sheetal. Samadhan. Chalo, make it quick. We have small amount of time with us. Immediately after this lecture, I have another meeting of our college to join. So we'll get only 40 minutes to discuss. Okay, Pratik is there. Sheetal is also there. Anushka has joined us. Pranjali, you can switch on your camera. प्रतीक मित्र शेतात आहेस तू? Good. तर आपण तुझ्या शेताच्या बांधावर येऊनच लेक्चर घेऊया. हे कोण आहेत दोघं? गॅलेक्सी J7 आणि अनुष्का. कॅमेरा चालू करा मित्रांनो तुमचा. 2 मिनिटं. करा करा फक्त बाकीचे लोक केव्हाचे उभे आहेत. त्याच्या आधी तुमचं लेक्चर झालं कुठलं? काल परवामध्ये ऑनलाईन? नाही सर. ओके. काय करतात दोघं? अनुष्का, why don't you put on your camera? हो सर. Okay. Chalo. It's getting very late, so we'll start our discussion. मी तुम्हाला
ते इंटरॅक्टिव्ह फोनेमिक चार्ट पाठवला होता गुगल क्लासरूमला. आता आता तुम्ही स्विच ऑफ करा कॅमेरा स्विच ऑफ करा. प्रतीक, you can switch off your camera. काय म्हणतो? Okay, let's go. I said I shared with you the interactive phonemic chart through Google Classroom. Did you receive the chart? तुम्हाला चार्ट मिळाला तो? हो सर. Okay, sir. Okay, that's good. Okay, moving on. As I said, this chart actually works very well in order to make us understand how we can train our tongue as well as our organs of speech to make sounds, to make appropriate sounds. म्हणजे ह्या चार्टच्या आधारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मला वाटतं तुमचे साऊंड प्रोडक्शन अधिक चांगलं होईल आणि म्हणून त्या साऊंडचा आधार किंवा त्या साऊंडचा रेफरन्स नेहमी घेत जा. आता त्याच्या पुढे मुव्हिंग ऑन, वी हॅव individual sounds and we will have a discussion on individual sounds. मग त्यामधल्या इंडिव्हिज्युअल साऊंडचं आपण डिस्कशन घेणार आहोत की ते साऊंडचं उच्चारण करत असताना नेमकं काय होतं. ओके, somebody typed something. अनुष्का says आवाज येत नाही. आवाज येतो? आत्ता आवाज येतो? आवाज येत नाही तुम्हाला? Somebody just tell me whether you are able to hear me or not, because unless you tell me that you are able to hear or not, I won't be able to begin my speech or begin my interaction. काहीच आवाज येत नाही. सर तुमच्या इथे काही आजूबाजूला काही चालू आहेत का मशीन काम वगैरे? माझ्या आजूबाजूला हा, कारण की ते आवाज आहे ना सर त्याच्यात तसाच येतोय, ते जसं काही ड्रिल मशीन कसं चालू असतं सर त्याच्यातला आवाज येतोय. आवाज येतो ऍक्च्युली. हो, आणि तुमचा आवाज कमी येतो आणि तो आवाज खूप येतो. लॅपटॉपचा आवाज येतो, त्याचं जे बॅटरी फंक्शनिंग असतं त्याचा आवाज येत असेल तो, because there is nothing around me which is making noise. आता आता येतो? हॅलो, झाला सर, तो आवाज कमी झाला. तो कमी झाला. आता येतोय? माझा आवाज येतोय? हो, तुमचा आवाज येतोय ना. Okay, chalo. So then we'll continue. As I said, that these are the 24 consonants that we have in English, and one by one we'll have a brief discussion of each one of them. आणि प्रत्येकाचं आपण ब्रीफ डिस्क्रिप्शन घेणार आहोत. हा चार्ट तुम्हाला मिळालेलाच आहे. हा चार्ट फक्त तुम्ही रेफरन्स म्हणून वापरा. आणि रॅन्डमली आपण काही हे घेणार आहोत साऊंड्स की ज्यांचं डिस्कशन करत असताना त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं असायला पाहिजे. एकदा तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन लक्षात आलं की एका साऊंडचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, तर देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड हाऊ टू प्रोड्यूस कंप्लीट वर्ड्स. सो इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द प्रोनाऊन्सिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल साऊंड्स. आणि म्हणून 44 साऊंडचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वर्ड्सचं प्रोनाऊन्सिएशन लक्षात येईल.
Okay, it's larger. स्क्रीनवर दिसतंय? हो सर, दिसतंय. ओके, सो दिस साऊंड इज ब. आणि साऊंड आणि लेटर मध्ये फरक असतो. आता आपण जनरली याला बी असं म्हणू ना, पण हा बी, दिस इज अ साऊंड ब. सो ब इन बुक, ब इन बॅट अँड ब इन बेबी. आणि इथं दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवता येतील. एक, द वे यू कॅन लुक ॲट द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ अ वर्ड. आणि बुक ह्या शब्दाचं ट्रान्स्क्रिप्शन बघा, ट्रान्सलेशन असं म्हणूया तात्पुरतं. दिस इज द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ द वर्ड बुक, in which first is b, then you have u, and then at the end of the word you have k. So book is transcribed like this. Second word is bad. The transcription is like this: b, a, and d. And the third word is baby, and its transcription is like this: b, a, then again b, and the last one is e. So this section actually talks about the transcription or the pronunciation of words, and this section talks about the example of words in which this sound occurs. म्हणजे ह्या बाजूला जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला हा साऊंड कुठल्या शब्दामध्ये येतो ते दाखवतो. आणि तुमच्या उजव्या हाताला, उजव्या बाजूला जे ट्रान्स्क्रिप्शन आहे लाईन्समध्ये, ते तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन दाखवतं की तो शब्द कुठल्या पद्धतीने उच्चारला जातो. So this is called transcription in language, and you should also pay attention to transcription because it is very important as far as pronunciation is concerned. So this is not B, this is B. तर हा साऊंड आहे ब आणि लेटर आहे बी. हा फरक लक्षात आला तुम्हाला? So there is a considerable amount of difference between the sound and the letter, or the letter and its sound. लेटर आणि साऊंड मध्ये फरक असतो आणि त्याच्यामुळे आपण आता लेटर वरती कॉन्सन्ट्रेट नाही करत आहे. वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन the sound system of English, and that's why whenever you want to say that what kind of unit is this, you should say that this is a sound b. B in book, b in bad, and b in baby. Moving on, we have another word like okay. We shall wait for half a minute since the document takes a little bit of time to get open. Okay. आता हा ड दिसतोय स्क्रीनवर? हो सर, दिसतोय. ओके. दिस इज ड. लेटर आहे किंवा स्पेलिंग आहे डी, but its pronunciation or its sound is d. D in did. In this word you get the sound twice, 2 times. या शब्दामध्ये तुम्हाला ड हा साऊंड किती वेळा बघायला मिळतो? 2 वेळेस. and the transcription is similar. आणि त्याचं ट्रान्सक्रिप्शन did असं शब्द ट्रान्सक्रिप्शन आहे ड, first d, then e, d, and then again the third d. So d, e, and d. That is did. Next word is dog. And its transcription is d, and then we have a vowel sound, that is a, and then g, dog. So these are the words in which this d sound occurs. And as I said, to your right hand side you have
It's transcription, phonetic transcription. Okay, this is again the sound. Moving on, we have another sound called. सर ते ट्रान्सक्रिप्शन कसं केलंय ते शिकवणार आहे का तुम्ही Yes, नंतर? yes, yes. Once you are aware of what these sounds are, एकदा तुम्हाला साऊंड कुठले कुठले आहेत आणि त्यांचं मार्क कसा असतो एकदा लक्षात आलं की मग आपण ट्रान्सक्रिप्शन कसं करायचं हे त्याच्यानंतर शिकणार आहोत. ओके, हो हो चालेल. ट्रान्सक्रिप्शन साठी तुम्हाला साऊंड्स माहिती असणं गरजेचं आहे. हो ओके सर. ओके, सो पहिल्यांदा आपण सगळ्या साऊंडची ओळख करून घेऊया अँड देन विल मूव ऑन टू हाऊ टू ट्रान्सक्राईब वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन ऑफ साऊंड्स. आणि मग साऊंड्सच्या माहितीच्या आधारे शब्दांचं ट्रान्सक्रिप्शन कसं करतो ते आपण प्रॅक्टिस सेशन आपण नंतर घेणार आहोत. दिस इज अ साऊंड कॉल्ड फ. आता फक्त ही दिस इज अ प्रायमरी इंट्रोडक्शन ऑफ ऑल द साऊंड्स, especially consonant sounds. Later on, we'll try to produce each one of them and try to know how these sounds are produced. आता आपण सगळ्या साऊंडची एकदा ओळख झाली की नंतर मग तुम्हाला आपण ते प्रोड्यूस कसं करतात, कसं म्हणतात आणि मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज असते या गोष्टींवर आपण चर्चा करू. ओके, दिस साऊंड इज फ ॲज इन फूड. Food transcription for, then u, long u and d. जो ट्रान्सक्रिप्शनचा पार्ट आहे तो आपण थोडंसं नंतर घेऊया. राईट नाव आय विल टेल यू अबाउट ओनली द वर्ड्स इन विच दीज साऊंड्स अकर. आता इथे स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं ऑफ दिस वर्ड लाफ, LAUGH. आता लाफ मध्ये एफ आहे का कुठे स्पेलिंग मध्ये? एफ लेटर आहे का लाफ? नो सर. No, there is no F later. Later I am talking about. Later म्हणजे अक्षर. मूळाक्षर आपण जसं म्हणतो ना तसं ह्या शब्दामध्ये नाही, परंतु वेन यू प्रोड्यूस इट त्याचं प्रोनाउन्सिएशन जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला ते एफ असल्याचं जाणवतं. लाईक लाफ, मग एफ साऊंड तिथं आहे पण ते लेटर नाही. याचा अर्थ असा आहे की साऊंड आणि लेटर हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साऊंड आणि लेटरचा 1 to 1 कनेक्शन सर्व वेळेस जुळतं असं नाही. ट्रान्सक्रिप्शन मध्ये तुम्ही ते बघितलं लाफ. आणि तिसरा पण शब्द आहे फोम. आता याच्यात पण तुम्हाला एफ लेटर बघायला मिळणार नाही, पण जेव्हा तुम्ही ते उच्चारतात तो शब्द जेव्हा आपण उच्चारतो then you get to pronounce the sound that is f. आपण म्हणतो phone. Its actual pronunciation is f, then au, and then you have at the end n. So phone. We'll come to know about these details in the due course of time. Okay, moving on, we have another letter. Just a minute. I have called hello. Friends, just a minute. I have a call to attend. Okay, so I'll just mute my voice for a minute, and I'll come back.
Okay. So here we are. Mm, we were talking about the sound. This is sound G. G in gate, G in great, and G in glass. Okay, we'll quickly go through the words in which these sounds occur. Then we have, okay, this is a sound. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, what is this sound? H. Okay, I am talking about sound. Anybody? What is this sound? You can type your answer in the chat box. Sheetal says it is H. No. You instead of typing in the chat box, what you can do, you can just unmute yourself and speak. What sound you feel this can be. आणि चॅट बॉक्स मध्ये टाकण्याऐवजी डिरेक्टली व्हॉइस मध्ये सांगा की हा कुठला साऊंड असेल. बरं, शब्द बघा बरं, हे 3 शब्द जे दिलेत त्यांचं प्रोनाउन्सिएशन एच ने सुरू होतं का? No. नो सर, हो. ए नी सुरू होतं. कशाने सुरू होतं? अ, ह हो. हा. सो हो. एच हे स्पेलिंग आहे. हो. लेट अस से एच इज अ लेटर आणि ह इज इट्स प्रोनाउन्सिएशन. आणि मग एच हे लेटर आहे आणि त्याचं साऊंड किंवा प्रोनाउन्सिएशन आहे ह. And that's why the हो. 3 words we have with us: house, height, and hero. आता हिरोचं ट्रान्सक्रिप्शन जर तुम्ही पाहिलं तर ट्रान्सक्रिप्शन ओरिजिनल प्रोनाउन्सिएशन और अप्रोप्रिएट प्रोनाउन्सिएशन इज ही, औ, रव असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. पण ते अतिशय डिफिकल्ट म्हणायला जाईल म्हणून आपण सोपं म्हणतो त्याला, इट्स हिरो. सो द साऊंड इज ह and the letter is H. And I will share these files with you also for a better understanding of yours. Okay, now my next question to you is identify these sounds. याचा उच्चार कसा करणार आपण? How would you pronounce this sound? ज. It is ज, Seizure. Z. J. ज, ज. Z. J. Okay. Here are again 3 words in which this sound occurs. I will read the words and you will just try to identify, try to find out how I pronounce it to the most appropriate level of pronunciation. The first word is pleasure. The second word is leisure. The third word is measure. Okay, so it is again a bit difficult to pronounce this kind of sound because in our mother tongue we do not have such sounds and we find it difficult. पण ते हळूहळू तुम्ही प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते लक्षात येईल. इथं जे हे ट्रान्स्क्रिप्शन दिलेलं आहे ना, ते त्याच्याकडे तुम्ही थोडंसं अधिक लक्ष दिलं तर तुम्हाला साऊंड सिस्टम चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आणि जो इंटरॅक्टिव्ह चार्ट मी म्हणतो, if you look at this interactive chart and these examples of words in which sounds occur, you will find everything very easy. आणि मग तुम्ही तो इंटरॅक्टिव्ह चार्ट आणि हे एक्झाम्पल्स एकत्र करून जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते अधिक सोपं जाईल. अँड इट इज इझी.
Okay, moving on, we have our next sound is k. It's simple sound. It is k in kick, k in cake, k in contact. Okay, so this is k. Then you have काही जे साऊंड्स आहेत ते आपल्याला मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये असल्यामुळे आपल्याला ते लवकर लक्षात येतात. काही साऊंड्स हे मातृभाषेमध्ये जसेच्या तसे नसल्यामुळे आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही. एक दुसरी गोष्ट, त्या साऊंडचे जे सिम्बॉल्स आहेत, आता हे जे इथे दिलेले हे काय आहेत? सिम्बल्स, साऊंड सिम्बल असं म्हणतात त्याला. हे जे सिम्बल्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, वेगवेगळ्या साऊंडसाठी वेगवेगळे लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काही वेळेस ते साऊंड ओळखण्यासाठी वी फाइंड इट डिफिकल्ट. हिअर इज द साऊंड ल. याचं लेटर आहे एल, याचं साऊंड आहे ल. ल इन लेग, ल इन hello, and ल in always. Okay, moving on, we have another sound which is again very simple because we find this sound in our mother tongue. This is letter M. हे लेटर आहे M. याचं साऊंड काय असेल? What can be its sound? M लेटरचं साऊंड काय असेल प्रोनाउन्सिएशन? म. Ma. Good. Anushka says ma. Right. Ma. So we have three examples: ma in man, ma in among, and ma in calm. Okay. Then we have another sound which is very similar to ma. This is letter N, and its sound is no. No in now, no in not, and no in annoy. Hello. Are you getting the point that I wish to make? तुम्हाला लक्षात येते साऊंड आणि लेटर मधला डिफरन्स? येस सर. Yes, sir. That's good. Now here is one more interesting letter in English, which we generally find difficult to identify. Let's see what it is. हा कुठला साऊंड असेल? Go. Ing. 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 You have in sing. Silent. कुठला? Ing. Silent. हा, आपल्याकडे शब्द आहे सिंग. ओके, सो सिंग, ब्रिंग, बँक अँड सिंगिंग अँड स्प्रिंग. स्प्रिंग असा शब्द आहे बघा आपल्याकडे. तर त्याच्यात स्प्रिंग शेवटचं जे शेवटचे दोन लेटर्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन येऊन हा शेवटचा साऊंड तयार होतो. हिअर वी हॅव थ्री वर्ड्स अगेन इन विच this sound occurs. Let me pronounce these words for you. So the first word is bring, second word is bang, and the third word is singing. So in the last word you find this sound twice. आणि शेवटच्या शब्दामध्ये तुम्हाला हा साऊंड दोन वेळेस आलेला लक्षात येईल. आणि हे जे डिफिकल्ट साऊंड आहेत ना यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते एकदा आलेत की बाकीचे सोपे आहेत. ओके, आय विल टेल यू क्विकली विच आर द साऊंड्स विच आर डिफिकल्ट टू मास्टर. आणि असे काही साऊंड्स आहेत की ते थोडेसे डिफिकल्ट असतात आपल्याला प्रॅक्टिससाठी. आता इथे एक साऊंड आहे थ. थ इन थँक्यू, थ इन थोर, थ इन can you tell me any word that begins or that has a sound th? थिंग. Think. क्या बात है, very good. Think, then thought, then you have thick, thin. Okay, this is th. Can you see the interactive chart on your screen?
तुमच्या स्क्रीनवर दिसतं हा थ Yes. आणि हा द. हे सिंबल वेगळं असल्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायला थोडी जड जातात. नंतर हा आहे च and this is j. Then you have this sh and j. And this is a tricky sound. आता हा थोडा ट्रिकी साऊंड आहे. हा आपल्याला वाटतो j, पण याचा साऊंड हा लेटर आहे j, याचा साऊंड आहे य. य इन यस. आणि आत्ताच आपण पाहिलं दिस इज and this is ह. Okay, so here is another sound. This is letter P. Letter कुठला आहे P and its sound is P. Oh. Right, P. So anybody wants to read the first word? P in Pen. क्या बात है? पेन Pink. Pencil. P in pen, P in pig, and P in pencil. If you have this kind of practice of reading words related to the sounds, I'm very sure that you will master the pronunciation or the sound system of English. तुम्ही असे शब्द वाचण्याची सवय जर करून घेतली तर तुमची साऊंड सिस्टम जी आहे इंग्लिशची ती अधिक चांगली अप्रोप्रिएट होऊ शकते. Now moving on, we have another sound, and as I said, this sound is a bit difficult to understand because its symbol is different. We don't have this symbol in our mother tongue, but we do have other words in our mother tongue of this sound. What is this sound? Can anybody of you tell me what sound is this? थ. It is th, right? Torso. Th in thin and th in Throw. Thumb. and th in thumb. Throw. Good. You have identified the sound appropriately. Now let me ask you one more question. That there is a word, the last word is thumb, and its transcription is, it is thumb, right? And its transcription says thumb. Where is the letter B? मग ब कुठे गेला असेल? सायलेंट आहे सर ब. Exactly. क्या बात. So b in this word is silent. सायलेंट असल्यानंतर आपण म्हणतो का, सायलेंट ठेवतो का तू? आपण म्हणताना काय म्हणतो? थंब, राईट? कारण आपल्याला ब सायलेंट करायचा नसतो. बट ऍक्च्युअली द प्रोनाउन्सिएशन ऑफ थंब इज थंब. ओके, चलो मूविंग ऑन. Here is another sound. Ha. This is a sound called r, and the letter is r. So here are again three words in which r occurs. R in red, r in second word. Can anybody of you read it? Second word? Around. Around. Exactly, around. And third? Provide. Third one? प्राऊड. Okay, anybody? Proud, sir. Proud. Okay, good. I am proud of you guys also. Okay, our next sound is S. आता हा स आहे का असा आहे? कुठला वाटतो? What do you think? So. नाही, असा आहे का स असा आहे? Yes, sir. Yes, sir. Yes. Okay, there are three Sir, sir. versions of it. याचे 3 versions आहेत. I'll type it in the chat box and you should provide me an appropriate description. आता मी ते chat box मध्ये टाकतो आणि तुम्ही मला सांगा की याच्यातलं appropriate कुठला.
Where is the chat box? Okay, no problem. Okay, I'll give you 3 options. And you should differentiate what differences are there in these 3. मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देतो म्हणजे आपली कॉन्सेप्ट याच्याबद्दल क्लिअर होईल. पहिलं ऑप्शन आहे एस. एस काय आहे बरं? व्हॉट इज एस? लेटर सर. एक्झॅक्टली, क्या बात आहे. हु सेड दिस? कोण म्हटलंय लेटर? कोण म्हटलंय? अनुष्का सर. क्या बात आहे. गुड अनुष्का. देन थँक्यू सर. हे काय आहे? सर साऊंड. It is sound. It is the actual sound of this letter S. And sir. Sir काय आहे? Sir. Sound, sir. Sir is also Sound. the sound. But there is a small difference between and sir. Sir आणि याच्यात एक छोटा डिफरन्स आहे. जो हा साऊंड आहे हा ऍक्च्युअल साऊंड त्याचा आहे आणि मग त्याचं रिझल्ट येऊन आपल्याकडे स असा साऊंड बाहेर पडतो. ओके, म्हणजे त्या साऊंडचं रिअलायझेशन, त्या साऊंडचं प्रोडक्ट, कच्चा माल आहे स आणि त्याच्यावर प्रक्रिया करून मग काय होतो स. Okay, I think you people have got it right. Okay, there are 3 words. Can you read these 3 words in which sir occurs? कोणी वाचतंय? शब्द वाचता? Okay. Aishwarya is going to read. Sir in sir in surf. आपण सो म्हणतो. Actual pronunciation is surf. Sir in swim and sir in sun. Okay, we have another sound. This is a tricky sound. We don't have it in our mother tongue. आपण साऊंड आहे पण त्याचं सिम्बल असं नाही आपल्याकडे, म्हणून आपण सिम्बल शिकलेलं नसल्या कारणाने आपल्याला लक्षात येत नाही की हा साऊंड आपल्याकडे आहे म्हणून. ओके, सो हिअर इज अ साऊंड श. श इन शीप, श इन शाईन अँड श इन शॉ. शेवटचा जो शब्द आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होईल बरं? Anybody of you, can you try? Assure. क्या बात है, assure. And I will assure you all that I will provide related notes of phonology to you all. Okay, quickly we will try to read the words. This is the letter T and its sound is T. Okay, who would like to read the words? T in T. Okay, Anushka, you have done it. So don't read the other words. I want Sheetal. Sheetal, read the second word. Taxi. Taxi. Okay, and then we have, do we have Pratik? Pratik, can you read the third word? Pratik आहे आपल्या बरोबर? प्रतीक कुठे गेला? प्रतीक नाहीये सर. नाहीये सर तो. ओके ओके. Then who else is with us? Galaxy J7 कोण आहे? समाधान. शेवटचा शब्द काय असेल?
Samadhan, can you hear me? Okay, he might not receive our voice. So the last word is table. Okay, then we have this word, this sound actually. Sorry. The next sound is, so come on. The system is not working so fast. That's why it takes time. This sound is the in. Anybody try to read the word? Then, sir. Then, then. These. Ha. These. Let Then. me clear you that ध आपल्याकडे द आणि ध मला वाटतं ध धन्याचा आणि दवबिंदूचा. ओके, असे शब्द आहेत. त्याच्यामध्ये ध Yes. हा शब्द साऊंड येईल का द साऊंड येईल? व्हॉट डू यू थिंक? सर these मध्ये ध येईल. ध येईल. Yes sir. ओके, पण हा जो साऊंड आहे हा कुठला? दिस इज ध साऊंड आहे. द. No sir. द सर. द आहे सर. So the pronunciation of this word is द. The. this. द is असं this. आणि this is not an appropriate pronunciation. It is this. This. Oh. This. And the last word is there. र येतो का इथे कुठे शेवटच्या याच्यात? No, we don't have the word r in this word because r is silent in this word, and there are certain rules in English of silent letters. And silent letters चे काही rules आहेत English मध्ये, that we look at later on. ही डिझाईन कोणी केली स्क्रीन वरती? ओके, इट्स गुड. म्हणजे आयडेंटिफाय करायला चांगली आहे डिझाईन. ओके, आवर नेक्स्ट साऊंड इज सर सॉरी, चुकून झालं होतं सर. ओके, नो प्रॉब्लेम. आणि तसं करता येतं जेव्हा तुम्हाला काही स्पेसिफिक तुम्हाला सांगता यायचं किंवा सांगायचं असेल तर. आवर नेक्स्ट लेटर, आता हे लेटर आहे व्ही अँड इट्स साऊंड इज व. ओके, so w in voice, w in very, and w in receive. Okay, these sounds are easy to pronounce. This is a tricky sound. Now, where are the other people? Aishwarya is there. Okay, so this is again, हा sound कुठला असेल? व असेल सर. This is आधी जो सांगितला तो सो दिस तो इज पण तोच आहे सर. नाही, तो पण तोच असता तर मग दोन वेगवेगळे साऊंड कसे दिले असते? देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन दॅट व्ही अँड दिस डब्ल्यू. तो व्ही आहे, हा डब्ल्यू आहे. तो व्ही म्हणत असताना वी यूज अवर लोअर लिप अँड अप्पर टीथ अँड देर इज अ गॅप बिटवीन दिस टू. असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. आणि हा व म्हणत असताना वी मेक our lips round. We have rounded lips when we say this word. So were in wait, were in away, and were in swim. Okay, and we have our last sound for today. Okay, there are other sounds. I don't think we have talked about
all the 24 sounds, consonant sounds, and whatever sounds are remained, we'll discuss them in our next interaction. So this sound is, actually this letter is Z and its sound is Z. Z in zoo. दुसरा शब्द कोण वाचते? झिरो. रव. रो. Okay, good. Third शब्द, third word कोण वाचते? झेब्रा. झेब्रा. Zebra. शेवटचा आ येतो का बरं? Okay, so it's zoo. Second is z in zero, and the third one is zebra. Okay, so these are the sounds that we have in English as consonant sounds. In our next interaction, we'll talk about the remaining consonant sounds, as well as the vowel sounds and the diphthongs. पुढच्या वेळेस आपण डिप्थॉंग्स आणि राहिलेले कॉन्सनंट साऊंड्स आणि वोवल साऊंड्स यांचा परिचय एकदा करून घेतला, देन वी विल डिरेक्टली मूव ऑन टू इट्स ॲक्च्युअल एक्झाम्पल्स अँड प्रॅक्टिस ऑफ प्रोडक्शन ऑफ साऊंड्स. मग आपण साऊंड प्रोडक्शनची प्रॅक्टिस सुरू करणार. प्रॅक्टिस जितकी अधिक होईल तितकं आपल्याला प्रोडक्शन त्याचं चांगलं करता येईल, आणि जितकं अधिक चांगलं प्रोडक्शन प्रोनाऊन्सिएशन असेल ती भाषा तितक्या अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. Because when we learn a language, the basic and more important factor of any language is its pronunciation. We identify people through their pronunciation. मग त्याचं pronunciation जर चांगलं असेल तर ती भाषा अधिक चांगली होते असं एकंदरीत सगळ्यांचं मत पडतं. म्हणून pronunciation चांगलं असणं गरजेचं आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? हे साऊंडचं आयडेंटिफिकेशन करता येईल आपल्याला आता? येस सर. ओके, दॅट्स गुड. येस सर. थँक्यू. Okay, chalo. Thank you all for joining me today, and we'll meet on next Friday. Am I right? येस सर. Okay, आपला नेक्स्ट लेक्चर कधी आहे? फ्रायडेला आहे. येस सर. ओके, चलो देन विल मीट ऑन फ्रायडे. थँक्यू. तर मला लगेच दुसरी मीटिंग आहे, त्याच्यामुळे लगेच मी ही मीटिंग एंड करतो. ओके. ओके सर. ओके, थँक्यू.